लग्नाच्या बांगड्या भरायला गेलो होतो. आज कुणाचं लग्न आहे ना, तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. आज सकाळी ना कपडे धुवायला आज एवढे जास्त कपडे होते आणि मशीन लावायला आहे ना, मशीनमध्ये अर्थिंग उतरते. त्यामुळं ते प्लगला पण हात लावू देत नाही. आता ते कधी येणार ते भैय्या काय माहिती. काही त्यांचा येण्याचा मुहूर्तच लागत नाही, वेळच मिळत नाही आहे म्हणे. इथं मी स्वयंपाक करायला घेतला. मस्त मेथीची भाजी बनवते आहे. मेथीची भाजी मला पतली खूप खाण्याची इच्छा असते, पण एकटीसाठी बनवायला खूप कंटाळा येतो. कारण की आमच्या घरात आहे ना मेथीची भाजी जास्त तर पतली कोणच खात नाही. आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही चाललेलो आहे बांगड्या भरायला. आई, आंटी, काकू, माझी जाऊबाई, पूनमताई आम्ही सगळे जातो इथं. तर आलो आहे आता आम्ही घरी. लग्न आहे माझ्या लहान जावेच्या बहिणीचं लग्न आहे. तर तिच्याच घरी आलेलो आहे आम्ही. तर प्रतीक्षा तर आलेलीच होती इथं आणि इथं मी बांगड्या भरून घेतल्या. काय झालं ना, माझ्या हातची साईज तर होती ही परफेक्ट आहे, पण काढ घाल करायचे म्हणजे सारखं काढून ठेवायचे आणि घालायचे अशा बांगड्या पाहिजे होते. मला एक साईज मोठी पाहिजे होती, पण ती संपलेली होती दिवसभरात आणि आम्ही आलो संध्याकाळी. तर म्हटलं जाऊ द्या, फिट तर फिट, काय हरकत नाही. तशाच भरून घेतल्या आणि काकू आहे ना, म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांना आहे ना पहिले वेगळ्या बांगड्या घातल्या होत्या त्यांनी, पण त्यांना पण ब्लूज पाहिजे होत्या, त्या नव्हत्या. म्हणून त्यांनी रेड घेतल्या आणि स्वतःच आहे ना चुडा घेऊन घालत बसल्या हातामध्ये. तेच आम्ही हसत होतो. त्यांना म्हटलं, काकू तुम्ही स्वतःच्याच हाताने बांगड्या घालताय. मग आले मी घरी आणि आता स्वयंपाकाला तर बापरे बाप 8:30 वाजले होते मला घरी यायला. म्हटलं आता पूर्ण स्वयंपाक कुठं करत बसून, म्हणून आहे ना फोडणीचा भात, म्हणजे आपल्या इथं आहे ना नेहमी असं काही घाई वगैरे असली तर म्हणजे खिचडीच असते. तर आता मी तीच बनवते आहे. अंड्याची पोळी बनवायचं ठरवलं आणि खिचडी म्हणजे फोडणीचा भात करायचा. आणि बरं झालं सकाळचं पीठ होतं चपातीचं, म्हणजे भाऊजीच्या चपातीचं वेगळं पीठ आहे, तर त्यांनी डाएटवर येतं, त्याचं पीठ वेगळं होतं. आणि एक चपातीचं होतं पण आईसाठी, तर त्याच्यात 2-3 चपात्या करून घेतल्या आणि भाऊजीसाठी बनवलेली अंड्याची पोळी. आता मला तर खतरनाक भूक लागली, कारण की खूप उशीर झाला ना मला जेवायला. मला आता 8 वाजता जेवण्याची सवय आहे. चला इथंच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.